नमस्कार मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे, पावसाने खूप नुकसान केली शेतकऱ्याच्या मालाची. हे विषय घेतलेला आहे मित्रांनो. आता काय झालेलं आहे, 2 दिवसापूर्वीपासून पावसाने शेतकऱ्याची अशी मालाची म्हणजे त्यांच्या मालाची नुकसान अशी केलेली आहे मित्रांनो. तर खूप नुकसान झालेली. कोणाचे म्हणजे कांदा आहे, कोणाची गहू आहे, कोणाचा हरभरा आहे, हे राहिलेलं आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे ना खूप नुकसान झाली शेतकऱ्याची. म्हणजे असं झोपून गेलेलं आहे. खूप वारं, चक्रीवादळासारखं वारं आणि गारी हे आल्यामुळे ना शेतकऱ्याची खूप नुकसान झालेली मित्रांनो. आणि पावसाने तर लयच अशी हे केलेलं आहे मित्रांनो. असं म्हणजे माल सगळा त्यांचा सगळा असा झोपलेला आहे मित्रांनो. कांद्याची म्हणजे काय झालेलं आहे, कांदा नेमकाच शेतकऱ्याचा म्हणजे महाराष्ट्रातून शेतकऱ्याचे कांदे, गहू वगैरे सगळी सगळी खूप नुकसान झालेली मित्रांनो. पण कसं असतं, निसर्गाच्या हातात असतं मित्रांनो, कधी पाऊस पडायचा कधी नाही. आता भर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो म्हणजे कमाल आहे मित्रांनो. आणि त्याचं हे चालूच राहतं मित्रांनो असं. आणि काय शेतकऱ्याचे ना तोंडातला घास आलेला, तोंडातला घास ह्यो सगळा शेतकरी कष्ट करून हे करून शेतकऱ्याच्या तोंडातला घास आलेला ओढायचा प्रयत्न करतो निसर्ग मित्रांनो. पण शेतकऱ्याचं कसं असतं, शेतकऱ्याचं जीवन त्या मालावरच राहतं मित्रांनो. पण कसं असतं, शेतकरी हे कष्ट करून ते पिकवतो आणि पिकवल्याच्यानंतर तोंडातला आलेला घास एका झटक्यात गमावतो मित्रांनो. पण कसं असतंय, आता गंज मिशनी निघल्यात कांद्याची. आणि काय झालं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये सगळ्या मराठवाड्यामध्ये पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे, 20 तारखेपर्यंत सांगितलेलं आहे म्हणतात. पण शेतकऱ्यांनी काळजी घ्यावा. कसं असतं, जितकी काळजी घ्याल तितकी माल सुरक्षित ठिकाणी ठेवा. आणि कसं असतं मित्रांनो, सुरक्षित ठिकाणी ठेवा जिथे ते पावसाची अडचण हे नाही झाली पाहिजे, काही नाही झाली पाहिजे मित्रांनो. कसं असतं, अ, हे खायचं धान्य, गव्हाचं खायचं धान्य वर्षभर आपल्याला टिकवून ठेवणं लागतं, साठवणं लागतं मित्रांनो. आणि त्याचे कष्ट करावं लागतात. त्याच्यामुळे आपण आपले हे करा मित्रांनो. आणि कोणाचा गहू असला शेतामध्ये रानामध्ये असलेला, तो घरी घेऊन जा. म्हणजे ते अजून पाऊस सांगितलेलाच आहे त्याला, आणि गारी वगैरे सांगितलेलं जे आज महाराष्ट्रामध्ये तुरळक म्हणजे चांगल्या चांगल्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे मित्रांनो. आणि खूप नुकसान झालेली आहे. विदर्भात बी नुकसान झालेली आहे आणि मराठवाड्यात बी नुकसान झालेली आहे. आणि पावसाचं सकाळपासून कालपासून पाऊस सांगितलेला होता. 18, 19, 20 तारखेला, 21 तारखेला पाऊस आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांनी काळजी घ्या, हे करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो.